आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तिथे असंघटित कामगारांना मजूर म्हणून ओळख दिली असे ते बाबा आढाव. हो, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज ते आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांनी कामगारांना जी लढायची ताकद दिली, आज ती प्रत्येक कामगारांच्या रक्तामध्ये धगधगताना दिसत आहे. 1980च्या दशकामध्ये मार्केट यार्डातील हमाल मजुरांची परिस्थिती तर अत्यंत दयनीय होती. त्यांनी 50-60 किलोचे पोते उचलायचे, पण वेतन मालक जे म्हणतील त्यानुसारच. ना वेतन, ना विमा, ना कुठली सुरक्षेची साधने होती. एका मजुराने बाबापाशी येऊन सांगितलं, बाबा, आमचे पोते उचलून आमचा पाठीचा कणा वागतो, आमचं कुणी ऐकतच नाही, आम्हाला कुणी समजून घेतच नाही. हे ऐकून बाबा थेट मार्केट यार्डात गेले आणि बघितलं तर तिथं परिस्थिती अशी होती, एका बाजूला व्यापाऱ्यांचा दबदबा तर दुसऱ्या बाजूला मजुरांची भीती होती. पण बाबा एकटे उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही पोते उचलतायत ना, तर तुमची हक्काची परिस्थिती मी उचलतो. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे कामगार एक झाले. त्यांनी संप केला, मोर्चे काढले, सभा घेतली. आवाज सरकारपर्यंत पोहोचला आणि माथाडी हमाल कामगारांना त्यांचे हक्क, त्यांचे संरक्षण, त्यांचं वेतन मिळालं. ज्या कामगारांना दुर्लक्ष केलं गेलं त्यांना सन्मानाने अधिकार मिळाला, ते बाबा आढाव यांच्यामुळे. अशा प्रकारे बाबांनी कामगारांना लढायची ताकद दिली. पण दुर्दैवाची गोष्ट, काल त्यांचं निधन झालं. त्यांना आपण आदरांजली वाहू. पण जाता जाता त्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, कामगारांसाठी उभे राहा, लढा, त्यांची ताकद बना.